तृप्ती, इतक्यात वाचलेलं एखाद्या पुस्तकाबद्दल सांग ना. तर रिसेंटलीच मी खुशबू नावाचं एक वाचलेलं. त्याचं पूर्ण नाव खुशबू आणि टोचणाऱ्या कथा असं आहे. नितीन थोरात सरांचं आहे ते. त्याच्यातला जो फर्स्ट हाफ आहे, तर फर्स्ट हाफ बुकचा खुशबू ही एक वेश्या व्यवसाय करणारी मुलगी असते, तिच्यावरती आहे. आणि उरलेल्या भागामध्ये लेखकाने त्यांना जे दैनंदिन जे अनुभव म्हणजे कधी प्रवास करताना असेल, कधी मुलाला शाळेत सोडताना असेल, किंवा घरासमोर एक बांधकाम चालू आहे तर तिथला त्यांचा एक युनिक एक्सपिरियन्स काय होता, की जिथं लेखक म्हणून म्हणण्यापेक्षा पण एक माणूस म्हणून ते कसे ग्रो झाले, त्या गोष्टी आहे. ती खुशबू जे मी म्हणलं ते एवढं सुंदर कॅरेक्टर लेखकाने त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं. म्हणजे खूप जुनं पुस्तक आहे आणि तेवढं वेल नोन पण नाही आहे ते, पण त्याचं जे बॅक कवर होतं तर ते मला खूप आवडलं होतं. म्हणजे आता दगडूशेठला आपण खूप वेळा जातो, त्याच्यासमोरच ते बुधवार पेठ आहे, वी नो व्हॉट इट इज फेमस फॉर. तर ते मला पण असं वाटायचं की नाही, तिकडे नाही जायचं, तिकडे बघायचं पण नाही. पण ते पुस्तक वाचताना मला वाटलं की नाही यार, त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे एक माणूस आहे की जो पोटासाठी मिळेल ते काम करायला तयार आहे. तर हे जे ज्याला म्हणेल मी कंपॅशन जे येतं ना, सेन्सिटिव्हनेस, ते पुस्तक वाचून येतो. ते मला खुशबूमध्ये तसं जाणवलं.